शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राहाता तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने नगर मनमाड रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्याप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीसाठी दिलेल्या पाण्याची पाणीपट्टी माफ करण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण आणि उच्च शिक्षण मिळावे, तसेच त्यांना शासकीय सेवेमध्ये प्राधान्य देण्यात यावे, 60 वर्षांच्या वरील शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन द्यावे इत्यादी मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, मोहनराव सदाफळ, राजेंद्र वावके, दशरथ गव्हाणे इत्यादींची भाषणे झाली। तर निवेदनाचे वाचन विजय बोरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय बोठे यांनी केले। याप्रसंगी शेतकरी विजय बोरकर आणि राजेंद्र कारले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सहभागी झाले सर्वांप्रथम मी त्यांचे आभार मानतो। दुसरी गोष्ट, ह्या कृती सरकारचा मी जाहीर निषेध करतो। मुलतांबा येथील जे शेतकरी संपर्क जाणारे मी त्यांना पण जाहीर पाठिंबा आमच्या सर्व राहाता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, गणेश सहकारी साखर कारखाना चेअरमनच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो। त्यात आपल्या ज्या सरकारच्या ज्या घोडचुका आहे, या सरकारचा जो पुतळा आम्हाला इथं जाळून नाही दिला, जी दडपशाही इथं जी लादली आमच्यावर, त्याचा पण मी जाहीर निषेध करतो। सर्व अधिकारी असू ते पण शेतकऱ्यांची मुलं ते काय पाकिस्तानमधून आलेले नाही, त्यांनी पण माझं तर मत आहे त्यांनी स्वतःहून एक दिवस या संपाला पूर्ण पाठिंबा द्यावा, आपलं शासकीय कामकाज स्वतःहून पूर्ण बंद करावं। शेतकरी एकजुटीचा विजय असो। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या आंदोलनात आम्ही प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांची 100% कर्ज माफी झाली पाहिजे, त्यानंतर 7/12 कोरा आला पाहिजे, पाटाचं पाणी मुबलक प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला मिळालं पाहिजे, आमचं हक्काचं 11 TMC पाणी सुद्धा परत जिवंत आलं पाहिजे। या सरकारचे जे खोटे आश्वासनं होते त्याला जे आमच्यासारखे किंवा आमच्या जे विरोधातले लोक बळी पडले, या सरकारला निवडून दिलं पण हे सरकार कृती शून्य निघालं, त्याचा मी जाहीर निषेध करतो। जाहीर केल्याप्रमाणे सरकारने कर्जमाफी केली नाही। सरकारने इलेक्शनच्या अगोदर जाहीर केलं होतं आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, पण दुर्दैवाने या सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। सरकार दिलेल्या शब्दाप्रमाणे चाललेलं नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही सर्व शेतकरी बांधवांतर्फे आम्ही सरकारला विनंती करतो। अजून वेळ गेलेला नाही, सरकारने त्वरित निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती। न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, S9 मीडिया, राहाता।